भारत पाकिस्तानची मॅच आणि त्याच्यामधलं थ्रिल जास्त इतर गोष्ट राहतेच वर्ल्ड वाईड. पण सगळ्यात महत्वाचं या भारत पाकिस्तानच्या मॅच मधून जो रेव्हेन्यू तयार होतो ना, जो रेव्हेन्यू गोळा होत असतो, आयसीसी ला असेल, बीसीसीआय ला असेल, तर खूप जबरदस्त रेव्हेन्यू तयार होतो बघा. आत्ताचा जो T20चा वर्ल्ड कप आहे, फेब्रुवारी आता या महिन्यापासून चालू होईल. तर एक म्हणजे पाकिस्तान आणि भारताची मॅच. एकतर पाकिस्तानने डिक्लेअर केलं आहे की आम्ही भारताबरोबर या शृंखलामधील मॅच खेळणार नाहीये. बट आयसीसी साठी ती खूप महत्वाची आहे. कारण एक ही मॅच जवळपास 25 कोटी डॉलर म्हणजे नियर अबाउट 2200 कोटी त्या एका मॅचच्या माध्यमातून रेव्हेन्यू सगळ्या माध्यमातून गोळा होत असतो. फक्त जाहिरातीचाच विचार केला तर 200 ते 250 करोड रुपये गोळा होतात बघा, जाहिरातीच्या माध्यमातून. आणि 10 सेकंदाची एक जाहिरात जर असेल ना, याच्यामध्ये जी काही ऍडव्हर्टाईज येते, या 10 सेकंदाच्या ऍडव्हर्टाईजसाठी तब्बल 40 लाख रुपये च्या आसपास काय केले जातात तर आकारले जातात. सो किती मोठी मॅच राहते बघा. आता याच्यामध्ये बघा पाकिस्तानचं पण नुकसान आहे. याच्यातून काही प्रमाणामध्ये शेअर्स पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पण जात असतो. बट त्यांनी जर ही मॅच खेळली नाही तर नुकसान त्यांचंच आहे. आता आयसीसीच्या माध्यमातून या बाबतीमध्ये काय कारवाई केली जाते आपल्याला कळेलच. फक्त पाकिस्ताननं ही मॅच खेळणं गरजेचंच आहे ऍज अ त्यांच्या देशाच्या दृष्टिकोनातून. भारतासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि आयसीसी त्या दृष्टिकोनातून बघा प्रत्येक वेळेला जे गट तयार करत असते त्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये टाकते जेणेकरून त्यांची मॅच व्हावी. याच्यावरती एक पीटरसन जो आहे इंग्लंडचा माजी खेळाडू, त्याने एक स्टेटमेंट दिलं होतं की समजा भारत आणि पाकिस्तान यांची जर फायनल मॅच असेल, म्हणजे फायनललाच ह्या दोन्ही टीम पोहोचल्या, तर त्यावेळेला पाकिस्तान खेळणार नाही का? तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीमध्ये? जय हिंद मित्रांनो.